ट्राय हँडला आणि आजच्या नाईट मधला हा शेवटचा सामना जो संघ विजय होईल तो संघ मात्र बक्षीस पात्र ठरला जाईल असा हा सामना मात्र रमला जातोय। सामना जांभळवाडी बनाम बडवळ या दोन संघांदरम्यान राजेश गोलंदाजी मार्क वरती असताना पहिला चेंडू फेस केला गेला या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील होती अपील केली गेली उत्साह मात्र हो तेवढा फारसा नव्हता या ठिकाणी पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू स्ट्राइक एंडला आपण पाहतोय रमेश या ठिकाणी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र होता त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली गेली आहे। कॅमेऱ्यामध्ये काही दिसत नाही कारण फिल्डर एक धाव या ठिकाणी मिळालेली जाती या भडवळ या संघाला एका धावेने या ठिकाणी खातं ओपन होतंय। सोमनाथ या ठिकाणी मात्र स्ट्राइक एंड वरती गेला असताना काय सुरेख आपलातून गोलंदाजी मात्र केली जाते या गोलंदाजामार्फत राजेश आणि यानंतर मात्र समालोचन एका धुवांधार आवाज आपले योगेश वाघ या ठिकाणी मात्र निश्चित अगदी आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीसाठी जाण्यासाठी हात चाललेला घमासन युद्ध वैभव गोलंदाजी ट्रॅक वरती तयार। राजेश कपडा काय उसना आणलाय का भाड्यात आणलाय काय कळाय मार्ग नाही त्याने दम खाऊन सुपला मारा घेतला पण काय सांगता कोपच्या जेला पार तो तिकडे डावला खेळायला लागले लेग बाईज निश्चित माल नव्हता वाटला का तुला तो शिक्का देईल पण बरा दिला धावा दाखल का वरती 3 धावा आपण पाहतोय महत्वाचं षटक आहे आणि खऱ्या तर महत्वाची मॅच आहे। 2 दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलेत। पुन्हा एकदा गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती महत्वाची मॅच अगदी गोलंदाजी कमालीची राहिली आहे। या गोलंदाजाची गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल। अगदी जर पाहिलं तर निश्चित सातत्यानं भडवळ टीमला या फलंदाजाला थांबवलं जातं। तीन धावा धावफलकावरती आहेत षटक मात्र इथे समाप्त होत आहे। चला लगेच विलंब करू नका। सुभाष सवळा जांभूळवाडी हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळते तर भडवळ हा संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळते। क्वालिफायरची ही मॅच सुभाष तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती महत्वाची मॅच आहे आणि पहिलं षटक कमालीचं राहिलं।
इथे यावेळेस फुलालेचा बॉल तिथे मात्र आडव्या बॅटनं लॉप केलाय आणि बॉल मात्र थांबत नाहीये. बॉल सीमारेषा बाहेर जात असताना धावा मिळतील इथे 4. इथे मात्र हा येतोय खणखणीत दर्जेदार चौकार. म्हणजे कुठेतरी विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे राजेश, परंतु इथे त्या राजेशच्या गोलंदाजीचा कुठेतरी जर पाहिला अशा प्रकारे या षटकामध्ये फटकेबाजी झाली तर पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या धावा कुठेतरी आता या षटकामध्ये वसूल करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सुभाष तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो, पहा विरेशनाचा साठा इतका आहे की हातभर चेंडू आतमध्ये काढला जातो आणि हातभर चेंडू बाहेर वळवला जातोय. हे व्हेरिएशन आहे. आपल्या बोटाच्या शेंड्यावरती चेंडूला नाचवलं जातं. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सुभाष तयार. इथे देखील कुठल्याच प्रकारे बॅटला चेंडू स्पर्श होत नाही. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी आपण पाहतोय अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे सातत्यानं एक गोलंदाजी मेन आणि प्रमुख हत्यार या टीमचं म्हणायला काय हरकत नाही. पुन्हा एकदा सुभाष तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस मात्र थोडासा टाइम घेतला, जागा बनवली, बॅकफुट वरती जाऊन फटका सजवण्याचा प्रयत्न. एक धाव प्रचंड वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे होतील कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीने यस 9 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडूचा काही शिल्लक आहे या डावामधील. पाहावं लागेल यांच्या आप्याने केल्या ॲपी, पहावं लागेल. यावेळेस काही त्यानं म्हणजे अशी बेस्ट म्हणजे अशी आबाळ करायची दोघाही ना का काय सांगायचं, चुना लायला काय आणि नाही लायला काय, कात लायला काय आणि नाही लायला काय, घसरून काढला काय आणि मुसळून काढला काय, श्याम कार्यक्रम. कमालीची गोलंदाजी राहिली. आता यावेळेस पाहावं लागेल चौकार मार म्हणजे कुठेतरी 4 धाव्यांची अपेक्षा आहे संघाला. गेला आहे काय सांगायचं आहे, चांगला काम व्हायला लागलं का सांग, छाती फुगते मध्ये अशी पंक्चर होते काय नको झाले जरा. इथे पाहावं लागेल. यावेळी देखील पुढ्यामध्ये टाकला होता विकेट किपर. थोडस जर पाहिलं तर निश्चित हत्तीसारखा गडी, पण काय सांगायचं आहे कासवापेक्षा भयानक सावकाश. इथे लेग बायच्या स्वरूपात 22 का 22च्या स्वरूपात इथे एक सिंगल येईल आणि संघाची धावसंख्या 10. बिजासाठी 11 धावेची गरज. टीम सावळा जमळवाडी टीमला चला लगेच क्विक. चेंडू द्या.
सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सवळा जांभूळवाडी संघाच्या माध्यमातून धावा 12 चेंडूमध्ये 11 डिफेन्स करायचे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस त्या बनवाव्याच लागतील यात मात्र शंका नाही आहे. नाथा पहिले षटकासाठी तयार होतोय बडवल संघाच्या माध्यमातून. टेक फॉर टॅग जशाच तसे उत्तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही हातभर चेंडू वळवता तर आम्ही देखील वळवू आणि हे वळवलं जाता इथे पाहावं लागेल. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलं जातं. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक मध्ये नाथा. इथे घडलं काय घडतं काय यासाठी मित्रांनो म्हटलं जातं रामाला रात्री राज्य मिळणार होतं परंतु सकाळ झाल्यानंतर मिळालं तर काय तर तो वनवास. म्हणजे वेळ कुणावरती कधी आणि कशी येते ही सांगून येत नसते. इथे मात्र निश्चित लागोपाठचे 2 चेंडू डॉट. नाथा पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे कदाचित 22च्या 4 ज्या पद्धतीनं मेचकरवाडी टीमचे कारनामे घडले त्याच पद्धतीने ते कारनामे त्यांना फेडावे लागले. आता भडवल टीमचे कारनामे ते झालेत आणि ते त्यांना चौकारात तकदीर करावे लागलेत. चौकार आला गेलाय. 4 धावा मिळाल्या गेल्यात. कुठेतरी गोलंदाजी चांगली होती त्याला 7 मात्र थोडीशी कमी मिळते. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. इथे त्रिफळाची विकेट. ओयूटी गॉन. फलंदाज होईल बाद. मचिंद्र यावेळेस मचिंद्र आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक महत्वाची मॅच महत्वाची स्पर्धा ही सर्वांच्या भेटीस येऊन पोहोचली आहे. आज काय घडणार काय नाही या मॅच मध्ये. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. 8 चेंडू 7 धावा. 8 चेंडू 7 धावेची गरज असताना इथे अजून एक लागोपाठचा हा दुसरा धक्का. फलंदाज होतोय बाद. काय खऱ्या अर्थाने म्हटलं जातं इथे मी मगाशीच म्हटलं वेळ कुणावरती कधी आणि कशी येईल हे सांगता येत नाही. कारण की इथे सातत्यानं गोलंदाजीमध्ये नाथानं इम्प्रेस केलंय. एक चेंडू विकेट किपरनं सोडला नसता तर कदाचित मला वाटतं एकही धावफलकावरती नसती. म्हणजे गोलंदाजीमध्ये 5 चेंडू 1 विकेट असं समीकरण पाहायला मिळालं असतं. 2 विकेट परंतु इथे मात्र ते 7 मिळाले नाही. 4 धावा खर्च झाला परंतु आत्मविश्वासाला उजाळा दिली. 7 बॉल 7 धावीची गरज हे मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय आपण. 7 बॉल 7 धावा. 12 चेंडू 11ची गरज होती. तिथून जर पाहिला मॅच मध्ये दमखम पाहायला मिळाला आहे या दोन्ही टीमच्या दरम्यान. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र. एक धाव तर वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र धावाची संधी असताना ओयूटी गॉन. अजून एक विकेट. आता मात्र 6 चेंडू 6 धावांची गरज. काही होऊ शकतं काही होऊ शकतं. 6 चेंडू 6 धावा. महत्वाची मॅच कारण की बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी चाललेला हा युद्ध. अगदी आपण पाहू शकाल हे 6 चेंडू कुठला संघ हवी ठरणार. आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी घेऊन जाणार परंतु कुठला संघ हवी ठरणार. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली. दुसरीची धाव घेण्याचा प्रयत्न केला होता तिथे कॉलिंग चुकली गेली आणि तिथे कुठेतरी नियंत्रणामध्ये थोडस बदल पाहायला मिळाला. बघता बघता मित्रांनो दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय.
अगदी आपण पाहिलं असेल 12 चेंडू 11ची गरज असताना तिथून घमासन युद्ध चालू झाला. 2 चेंडू डॉट राहिले. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला. 6 बॉल 6ची गरज. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर चौथ्या बॉलवरती विकेट. 5व्या बॉलवरती देखील विकेट. 6व्या बॉलवरती देखील इथे एक धाव आणि विकेट. म्हणजे काय गोलंदाजी. पुन्हा एकदा 6 बॉल 6ची गरज. अजय आला गेलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. भडबळ की टीम जांभूळवाडी की टीम भडबळ. कोण इथे हवी ठरणार. बॉल शिल्लक आहे 6 आणि धावेची गरज देखील 6. ओहो 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 इथे अफलातून गोलंदाजी. आता मात्र समीकरण थोडस बदललं गेले मित्रांनो. खऱ्या अर्थाने जर पाहिलं प्रेक्षक मायबाप नाहीयेत मैदानावरती, परंतु आज जर पाहिला डोळ्याची पाडणं फेडणारी लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता मात्र समीकरण शिल्लक राहिलं आहे. 5 बॉल आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. इथे त्या कंपल्सरी धावा कशा प्रकारे बनवल्या जातील. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाव्यांची आवश्यकता आहे ती म्हणजे 6. आता मात्र या 6 धावा बनवायच्या आहेत जांभूळवाडी संघाला, परंतु त्या 6 धावा डिफेन्स करायच्या ते म्हणजे टीम भडवळ टीमला. गोलंदाज अजय तयार होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक मध्ये. 5 बॉल 6ची गरज. इथे देखील हा देखील बॉल कमालीचा फुलातून गोलंदाजी. ओहो 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 अगदी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. म्हटलं जाते ना केस सफेद झाले म्हणून अक्कल जात नाही, कारण की ते आम्ही स्वतःच सफेद केलेत. काळे होते आधी, परंतु गोलंदाजी चांगली. म्हणून तर म्हटलं जातं कधी गुरुवार आल्यानंतर कधी लसूणवाल्याकडे जाऊन भेटा, तुम्हाला कदाचित हे चित्र पाहायला मिळेल. आज ते अजयच्या माध्यमातून पाहतोय. सामन्यामध्ये रंगत आली गेली. आता मात्र शेवटचे बॉल शिल्लक आहे. 4 आणि धावेची गरज आहे ती म्हणजे 6. 4 बॉल 6 धावा. मॅच इथे रफ आणि टफ चालू आहे. इथे मात्र 4 बॉल 6ची आवश्यकता असताना निश्चित आमचे स्वयंसेवक आहेत तिथे. स्वतः आमचे स्वयंसेवक आहेत. आता शंका नाही आहे. तिथे आमचा स्वयंसेवक आहे. तिथे दुसरा कुणी नाही. आमचा स्वतः स्वयंसेवक तिथे आहे. आणि तो दुसरा कुणी नाही तर शरद आहे. त्याच्या माध्यमातून अख्ख्या मरमपट्टी केली जाते मैदानाची. तो तिकडे कोपऱ्यात आहे म्हणून कोणी प्रेक्षक आहे हे समजू नका. आता इथे केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त. आता 2 धावा पेनल्टी का. मॅच संपली नाही आणि आपण मैदानात दाखल झाले का. नाही ना, तुम्हाला वाटला ती मॅच खपली तर अंपर आता गप्प बसायचा आहे. मग तुम्हाला मॅच खपल्यावर जायचाच होता ना. काय अंदाज खायला दिला चिकन आणि घशात गुतला मटण, डोळ्यात पाणी वतून धन. यस 3 चेंडू 4 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच मध्ये ट्विस्ट. इथे घडलं काय नाही काय. मॅच होती कुठे, मॅच चालली कुठे. एक एक चुकी. कदाचित आता जांभूळवाडी टीमला ही चुकी डोळ्यासमोर ठेवावी लागेल की किती अति उत्साह किती घातकी असतो. आता मात्र 3 चेंडू 4 धावा. मॅच मध्ये रंगात येईल यात मात्र शंका नाही आहे. इथे महत्वपूर्ण ही लढत आहे आणि या महत्वपूर्ण लढतीमध्ये जोपर्यंत मॅचचा डिसिजन पंच देत नाही तोपर्यंत आपण मात्र मैदानात जल्लोष साजरा करू शकत नाही. जल्लोष तर झालाच पाहिजे, परंतु मॅच कंप्लीट होणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार अजय. इथे मात्र मॅच मध्ये रंगत आली गेली. ओहो ओहो मॅच मध्ये अजून रंगत आली गेली. आता मात्र सामना आपण पाहू शकाल. शेवटचे बॉल शिल्लक आहे. 2 आणि धावेची गरज आहे 4. आता कदाचित ही चुकी जर शत्रुभाई केली नसती तर कदाचित आत्मविश्वास देखील वाढलेला असता आणि इथे मात्र 2 चेंडूवरती 2च येऊ शकले असत्या. परंतु एक चुकी किती महागडी ठरली की तब्बल 2 धावाने पेनल्टी घ्यावी लागली. का तर आपण कुठेतरी मॅचचा जो डिसिजन होता तो क्लिअर झाला नव्हता आणि तिथे अति उत्साह झाला. 2 चेंडू 4. इथे मात्र निश्चित फटका सजून केलाय. एक धाव तर वेगाने कंप्लीट झाले. आता मात्र पाहावं लागेल दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता इथे 2 धावा.
मॅच मध्ये कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कांडी टाईट. आता जांभूळवाडी हा संघ मॅच इथे जिंकला होता. आता ही केलेलं कर्ज आणि केलेल्या कर्जामध्ये कुठेतरी आता हे प्रायचित्त फेडायचं आहे. हे समीकरण 1 बॉल 2 बनवायचे आहेत. पाहावं लागेल 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 2 धावा. 1 बनवली तर विजय मिळणार नाहीये. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. इथे सुपर ओव्हर विपर ओव्हर कुछ नाहीये. इथे फक्त मालामाल मालामाल. इथे गोल्डन लॉटरी कोण उचलणार आता पाहावं लागेल. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. सामना कोण जिंकणार? टीम जांभूळवाडी की टीम भडबळ? भडबळ की जांभूळवाडी? जांभूळवाडी की भडबळ? दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या छातीमध्ये धक 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 सुरू झाला असेल यात शंका नाहीये. एका चुकीमुळे कदाचित या 2 धावा शेवटच्या बॉल पर्यंत जाऊन पोहोचला या सामन्यामध्ये. जणू काय हा मेगा फायनलचा सामना खेळतो. 1 बॉल 2 ची आवश्यकता. आता पाहावं लागेल वाईट आणि मॅच इथे झाले कंप्लीट. हा सामना जिंकलाय जांभूळवाडी क्रिकेट संघानं. हार्ड लक टीम भडबळ. कदाचित भडबळ टीमच्या गोलंदाजांनी देखील चांगला दमखम दाखवला. शेवटच्या क्षणाला डोळ्यामध्ये अश्रू आले कारण की मॅच अशी होती. मॅच आपल्यापर्यंत मॅच समोरील अपोजिट टीमने तुम्हाला मॅच देऊ केली होती कारण की 2 धावा पेनल्टीच्या घेतल्या होत्या. तिथे 5 चेंडू चांगले राहिले आणि शेवटचा चेंडू असा राहिला की तिथे तो